JPCवर होते त्या संदर्भात त्यांनी सर्व बैठकांना हजेरी लावलेली आहे. त्यांनी ज्या गोष्टींना आक्षेप घेतला तो रेकॉर्डवरती आहे. त्यांनी एक डिसेंट नोटसुद्धा दिलेली आहे, ती रेकॉर्डवरती आहे. आणि आमच्या भूमिका अत्यंत पारदर्शक आहेत. फक्त मी वारंवार ह्या लोकांना सांगेन, मूर्ख लोकांना, हे वक्फ बोर्ड आणि हिंदुत्व असं करून तुम्ही हिंदुत्वाचा अपमान करताय. वक्फ बोर्ड हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि अयोध्या हिंदुत्वाचा विषय आहे. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं हा हिंदुत्वाचा विषय आहे. काशी मथुरा हिंदुत्वाचा विषय. कळलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय हिंदुत्वाचे विषय आहेत. संभाजी महाराजांची हत्या हिंदुत्वाशी संबंधित आहे. वक्फ बोर्डचा विषय हा हिंदुत्वाशी संबंधित नाही. आज संध्याकाळी बिल पास झालं, मंजूर झालं, त्याचा या देशाच्या समाज जीवनावरती कोणताही परिणाम होणार नाही. काय पोटात ठेवला होईल ना. भूमिका ही फ्लोअरवरती सभागृहात मंजूर सांगायची असते, मीडियासमोर नाही. काल रात्री विरोधी पक्षांची बैठक, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सगळेच लोक हजर होते. तिथे एक आमची भूमिका ठरलेली आहे ना. हा एक आमच्या संपूर्ण आघाडीचा एक निर्णय आहे की आधी आपण चर्चा करायची, चर्चेमध्ये आपले मुद्दे मांडायचे आणि त्यानंतर मुळात मतदान होऊ देतील की नाही हाच प्रश्न आहे. हा महिला विधेयकाच्या वेळेला ज्या प्रकारचा गोंधळ आणि दंगल झाली सभागृहात आणि मतदान होऊ दिलं नाही, अशा प्रकारची दंगल घडवण्याचा डाव दोन्ही सभागृहामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा आणि सरकार पक्षाचा स्पष्टपणे. भाजपचे खासदार बोलणार आहेत 4 तास, एनडीएच्या पक्षांना फक्त 40 मिनिटाचा वेळ आहे आणि तुमच्याकडे 3 तास 20 सेकंदाचा वेळ आहे. 20 मिनिट हो, त्यातलं आम्हाला 5 मिनिटं मिळतात शिवसेनेला. पण आम्हाला 5 मिनिटं पुरेशी असतात. एनडीएच्या घटक पक्षांना सर इंडिया ब्लॉकची काल तुम्ही बैठक अटेंड केली तर त्या इंडिया ब्लॉकची जी भूमिका ठरली आहे त्यासोबत तुमची सहमत आहात तुम्ही 100% सर्व प्रकारे? कालच्या बैठकीत चर्चा झाली, सगळ्यांची मतं जाणून घेतली खरगे साहेबांनी. म्हणजे आम्ही एकमेकांनी मतांचं आदानप्रदान केलेलं आहे आणि असं जे काय वातावरण निर्माण केलं जाते अख्खा देश या बिलाकडे बघतोय वगैरे असं काय नाही. कोणी या बिलाकडे पाहत नाही. अशी बिलं येतात आणि जातात. तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं, आम्ही त्याच्या बाजूने उभे राहिलो. तिहेरी तलाकचं बिल आलं आणि गेलं. आज तिहेरी तलाक कोणाला आठवत सुद्धा नाहीये, हे बिल आलं आणि गेलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलंय महाराष्ट्र मॉडेलवर लक्ष केंद्रित करा असं एनडीएला आणि खासदारांना सूचना केली. त्यासाठी जे बिल आलंय, बिहारसारख्या राज्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यात पूर्ण दुफळी माजावी, गोंधळ निर्माण व्हावा आणि दंगली व्हाव्यात, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. नितीश कुमार हे पूर्णपणे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या विकलांग झाला आपण पाहत आहे. नितीश कुमार यांचा पक्ष या निमित्ताने गिळायचा, नष्ट करायचा, आपला सामावून घ्यायचा, हे भारतीय जनता पक्षाचं पुढचं पाऊल आहे. पण महाराष्ट्र मॉडेल म्हटलं जातंय. महाराष्ट्र मॉडेल म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे, मतं विकत घेणं, दंगली घडवणं, तणाव निर्माण करणं, हेच महाराष्ट्र मॉडेल. दुसरं काय? जसं महाराष्ट्रात घडलं, एकनाथ शिंदेना काढून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, तेच महाराष्ट्र मॉडेल बिहारमध्ये वापरला जाणार का, याबद्दल शंका नितीश कुमार यांचा पक्षच गिळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. नितीश कुमार यांचा पक्ष हा नितीश कुमार यांच्यानंतर अस्तित्वातच राहणार नाही. तो एकखांबी तंबू आहे नितीश कुमारांचा पक्ष. नितीश कुमारांचा पक्षच ठेवायचा नाही निवडणुकीनंतर आणि तो पक्ष भाजपमध्ये सामावून घ्यायचा आणि संपूर्ण बिहारवर राज्य करायचं, अशा प्रकारे त्यांचं एकंदरीत धोरण मला दिसत आहे. चला हिंदी में बोलिए क्या है. नहीं नहीं बात ऐसी है, लोकसभा में ये बिल आज पेश होगा. ये बिल जो जोड़ा जाता है हिंदुत्व से, हम मानते हैं
वक्फ का जो अमेंडमेंट बिल है उसका और हिंदुत्व का कोई संबंध नहीं है, जो जोड़ना चाहते हैं। ये एक नॉर्मल बिल है। ऐसे बिल आते हैं और चले जाते हैं। ट्रिपल तलाक का बिल आया था, हम उनके समर्थन में खड़े रहे। 370 डिमोलिश करने का बिल आया था, हम उनके समर्थन में खड़े रहे, क्योंकि इन द इंटरेस्ट ऑफ नेशन और मुस्लिम महिलाओं के लिए ये बहुत महत्वपूर्ण बिल था। लेकिन ये जो वक्फ बोर्ड का बिल है वो प्रॉपर्टी वॉर चलेगा। उसके बाद ये जो पूरा प्रॉपर्टीज है 2.5 लाख करोड़ की, ये प्रॉपर्टी में कौन कितना हिस्सा कौन सा उद्योगपति को जाएगा, बीजेपी स्पॉन्सर, मोदी जी के मित्र, ये पूरा प्रॉपर्टी का विवाद आने वाले दिनों में चलाने के लिए ये बिल लाया गया है। उसमें ना हिंदुत्व से संबंध है, ना कोई इस्लाम से संबंध है। ये सरकार की मंशा साफ है कि जो भी देश में प्रॉपर्टीज है वो किसी अपने खास उद्योगपति के झोले में डालो। तो वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी क्यों छोड़े? ये प्रॉपर्टी भी भविष्य में और किसी के हाथ में जाने वाली है। सर, अभी अभी खबर आई है अजीत पवार जी के पार्टी ने भी ऐसा निर्णय किया है कि हम लोग हाउस में जाकर फिर निर्णय करेंगे, समर्थन करेंगे बिल का या विरोध करेंगे। कुछ ऐसी बहुत सी पार्टियां हैं जो एनडीए में भी शामिल है। मैं आखिर तक देखता रहूंगा कि नीतीश कुमार जी और तेलुगु देशम के सांसद क्या करें।